इकडची शॉपिंग आटपून आता मी होम बार्गेन्सला आलेली आहे. आता इकडे जाते. आता होम बार्गेनला इथे तुम्हाला जर ट्रॉली हवी असेल तर तुम्ही त्याला 1 पाऊंड द्यायचं असतं. 1 पाऊंड तिथे दिल्यानंतर तुम्हाला ती ट्रॉली तुम्हाला भेटते वापरायला. लाकडाचे ठोकळे सुद्धा इथे कट करून वेगवेगळ्या साईजमध्ये विकायला ठेवलेले आहेत बघा. मला आधी वाटलं हे काय आहे, नीट येऊन बघितलं तर हे ना झाडाचे ठोकळे आहेत. हे ब्रांचेस आहेत, कट करून ठेवलेले आहेत विकायला. केलॉग स्पेशल्स, हे चहा, आपण बघू शकतो इथे सगळे लहान मुलांचे टॉईज आहे, बुक्स आहेत, परत स्टेशनरी आयटम आहेत सगळ्या इथे. इथे हाऊस होल्ड आणि स्टेशनरी हे दोन्ही आपल्याला बघायला मिळेल. इथे इकडचे चॉकलेट सेक्शन चालू आहे. इथे हे पोलोचे वगैरे, मेंटॉस, पोलो. कोणते कोणते चॉकलेट वेगवेगळे मस्त मस्त आहे तिथे. नेसकॅफे गोल्डचे जार आहेत. आता मी अल्दी या सुपर मार्केटमध्ये आलेली आहे. ते पण ऑलमोस्ट सेम आहे. सगळे इंग्लिश खाणं आहे इकडे. हे पण आहे असं सगळं पिझ्झा अँड सगळं फ्रोझन. अक्षरशः सँडविचचं पण इथे कटिंग करून ठेवलेलं आहे. फ्रोझन आहेत, फक्त गरम करायचे. इकडे एक गंमत आहे की आपल्यासारखे 15-15 लिटरचे तेलाचे डबे नाही दिसले. तर भेटलं तर मला ना कुठे ना 1-1 लिटरच तेल दिसतंय. हे काय बियर आहे? हो, ओके. बियर पण अशी इतके मस्त विकायला ठेवलेली आहे. पण वाईनला इथे खूप आहे. इथे बियर, वाईन. शेवटपर्यंत बघू शकता. आहेत वाईन आणि याचे अल्कोहोलचे वेगवेगळी नावं आणि वेगवेगळ्या बॉटल इथे बघायला भेटतील. कोक, डाईट कोक हे 5-5 लिटरच्या बॉटल्स आहेत इथे. काय एवढ्या 5-5 लिटरच्या बॉटल आहेत तिकडे. ही काहीतरी लेमनचं आहे, शुगर लेमन 0 शुगर काहीतरी. ही 2 लिटरची बॉटल आहे. आता इकडचं चॉकलेट सेक्शन चालू आहे. आता इकडचे चॉकलेट सेक्शन चालू झालेले आहे. चॉकलेट्स बघा. एक बनी आहे, ते वेगवेगळे ते सगळे चॉकलेट्स बनवून ठेवलेले आहे बनी म्हणून. पिलो आहेत, सॉफ्ट टॉय आहे. इकडचे फ्रीज बघा कसे. हे सगळं मीठ आणि पोल्ट्री वगैरे इथे व्हेजिटेबलचं फ्रोझन आहे. हे सगळं फ्रोझन आहे.
Till 3, please. हे सगळं केक वगैरेसाठी बेकरीसाठी लागणारे सगळे सामान आहेत. एसेन्स वगैरे कलर्स आहेत. नंतर इथे लगेच तुमचे चालू होतं केक, बिस्किट्स, कुकीज वगैरे चालू होतात. ते वेफल्स बनवून ठेवलेले आहेत, डोनट आहेत, केकचे प्रकार बघा. संध्याकाळचे 5:30 झाले, तिथे एक्झॅक्ट 5:30 झालेले आहेत. तुम्हाला असं खरं वाटेल का किती अंधार पडलाय. 5:30 वाजताच इथे सगळ्या लाईट आहे, सगळ्या लाईट आहे, सगळं पूर्ण अंधार आहे इथे. पण हॉटेलमध्ये जेवण पार्सल घेतोय तोपर्यंत मी म्हटलं चला आपण व्हिडिओ काढूया. 5:30 वाजताच असं वाटतंय रात्रीचे 10-11 वाजलेले आहेत.